तिसरा दिवस. हा दिवस तसा खूपच महत्वाचा आणि छान होता. म्हणून मी पण थोडासा वेगळ्या पद्धतीने एकदम सुरुवातच करतो. कारगिलवरून आम्ही निघालो. कारगिल से मुलबेक करके एक छोटा गांव है, वहां पर हमारा पहला स्टॉप रहा. उसके बाद में फोटूला, फतूला, इस तरह के नाम है. Then the third stop was just after this Fatula top by name Lamayaru गाव. लामायारू गावाच्या इमिजिएट नंतर मूनलँड. मूनलँडच्या नंतर झंस्कार आणि सिंधू नदीचं संगम जो खाली तळाशी दिसतो दरीमध्ये. After that we visited Gurudwara and finally we landed to Leh. Journey was something like this. We started from Kargil, मुलबेकच्या ठिकाणी. मैत्रेय बुद्धा नावाची एक मॉनेस्ट्री आहे. मैत्रेय बुद्धा नावाची मूर्ती आहे आणि त्याची मॉनेस्ट्री आहे. त्याच्यानंतर वी वेंट टू फुतुला टॉप. Though it is said that the journey is of 4 hours 35 minutes, it is only possible if we are going at a stretch without stopping and without seeing. Without seeing the nature which is around us, which is throwing all beauties with all capacities, all capacities. I won't be able to show you all because the camera's pixels are at the most 61 or 135. जिथे की आपल्या डोळ्यांचे पिस्कल्स असतात 531. त्याच्यामुळे हे कंपॅरिझनच नाही. बट स्टील आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. फतुला टॉप इज ऑफ हाईट 13,479 feet. बऱ्याचशा रेफरन्सेसमध्ये 13,478 feet दिलेला आहे. तिथे पाठीवरती मात्र 79 feet लिहिलेला आहे. त्याच्यानंतर ॲज आय सेड लामायारू, मूनलँड, इंडस आणि झंस्कारचा संगम, and then one particular place which is popularly known as Magnetic Hill. It is an optical illusion. It has nothing to do with magnet. After waiting for some time at Magnetic Hill, we moved to Gurudwara. पहाड साहिब म्हणून आहे. त्यावेळी त्याच्याबद्दलची आणखीन माहिती सांगेनच. आणि पहाड साहिब गुरुद्वाराच्या नंतर जिथे नानकजी स्वतः होते त्याच्यानंतर ऑब्व्हियसली वी लँडेड फायनली टू लेह ॲट समवेअर अराउंड 5:30 or 6. कारगिलला रात्री 1 वाजता पोचलो होतो. बऱ्यापैकी थकलो होतो. झोपलो. सकाळी उठलो आणि उठल्यानंतर एकदम आवाजच आला, अहो हे बघा तर. This is the thing which I saw from my bed outside. दरवाजा उघडला, बाहेर पडलो. चित्र बघावं तशा तऱ्हेचं सगळं काही होतं. दिस इज हाऊ इट वॉज. 10-15 मिनिटांपूर्वी हा सगळा पहाड पांढऱ्या रंगाचा दिसत होता. As the sun raised, it turned into yellow. This was the resort at which we were staying.
आकाशाचे कलर्स पहा, पहाडाचे कलर्स पहा. खूप कठीण जाईल कुठल्याही चित्रकाराला हे आपल्या कॅनव्हासवरती आणणं. दिस इज वाईड अँगल. याच्यामध्ये आकाश पूर्ण आल्याचं हे आहे. अँड इट इज मूव्हिंग टुवर्ड्स द व्हायलेट ब्लू शेड. नाव लुक ॲट द कलर्स ऑफ द hills. It has turned because the cloudy weather has arrived, so it has turned gray. हे इथे सावल्यांमध्ये तुम्हाला दिसून येईल. ते कदाचित हा कर्सर दिसेल तुम्हाला तिथे. So this is how the particular place was. It was very difficult for me to stop clicking the camera. This was our place where we were staying. आणि हे आजूबाजूला अशा तऱ्हेचं होतं. इट इज अंडर डेव्हलपमेंट, येट इट हॅज नॉट कम्प्लिटली डेव्हलप्ड. मलाच काय, सगळ्यांनाच फोटो काढायची इच्छा झाली. एव्हरी वन वॉज हॅव्हिंग सम फोटोग्राफ्स. दिस इज अवर एंटायर ग्रुप अँड दिस इज द ब्युटिफुल प्लेस वेअर वी स्टेड. आकाश क्षणाक्षणाला रंग बदलत होतं आणि त्याप्रमाणे त्याचे बदल त्या पहाडावरती रिफ्लेक्ट होत होते. Again, very difficult to stop clicking the camera. साधं वाळलेलं गवत सुद्धा सोन्याच्या कोंबाबाहेर याव्या अशा तऱ्हेचं दिसत होतं. Wonderful thing. Look at the top, middle and bottom. हा एक तऱ्हेचा पुरावा झाला. माझ्याच खोलीसमोर उभं राहून मीच एक फोटो काढला स्वतःचा. The glass was mirror glass, so I can get my reflection over there. फोटोज काढायचा म्हणल्यावर थोडेसे क्लोजअप्सही घेतले. We had tea over there. आता बालिशपणाच करायचा होता तर हा पण करून घेतला. चष्मा वगैरे लावून फोटो काढले. परंतु निसर्गावरून नजर हलू शकत नाही. क्षणाक्षणाला बदलणारं त्याचं रूप. वी स्टार्टेड अवर जर्नी हेडिंग टुवर्ड्स लेह बाय नॅशनल हायवे नंबर 1. लिटरली नंबर 1. तिथे सुद्धा गावाच्या याच्यामध्ये तांदळासारखं काहीतरी वाळत घातलेलं होतं. दिस वॉज द रोड. आणि उजवीकडे बघा, डावीकडे बघा, समोर बघा, तुम्हाला निसर्ग ओतून या ठिकाणी सगळं काही देतोय. आणि एव्हरीथिंग इज सो जायंट दॅट यू रिअलाइज दॅट यू आर नो मोर. You are no more. You are not a popular teacher. You are not a great businessman. You are not some celebrity. आणि ही भावना तिथे येत असेल तरच या व्हिजिटचा अर्थ आहे. इवन मी म्हणल्याप्रमाणे इथले जे खांब आहेत हे असे केविलवाणे दिसतात इथे. मुंबईला जात असताना जो काही मधल्या याच्यामध्ये आपल्याला विजेचे खांब दिसतात ते पर्वताच्या छातीवरती रोवलेलं असं खांब वाटतात. कुठेतरी ती आम्ही जखम करतोय पृथ्वीला असं वाटतं. इथे आमची क्षमताच नाही आहे जखम करायची याची जाणीव होते. वन अनदर थिंग विच आय नोटेड इज द ग्रीनरी इज ओनली ॲट द बॉटम. ऑल हिल टॉप्स आर क्लीन. No plants, and this is only because oxygen is less. The height is quite high. 10,000 फुटाच्या जवळपास आम्ही होतो आणि 10,000 फुटाच्या जवळपास असल्यामुळे पर्वताच्या कुठल्याही टोकावरती, माथ्यावरती मोठं झाड नव्हतं. त्याला तिथे श्वासच घेता येत नाही.
सो दिस इज द वे. याही ठिकाणी मधून मधून पोलीस होते. RT-PCR कोणाचंही चेक केलं जायचं. मास्क आहे की नाही हे पाहिलं जातं. सो वी वेर हॅव्हिंग मास्क कंटिन्युअसली. इट वॉज फॉर आवर बेनिफिट ॲज वेल ॲज इट वॉज कंपल्सरी. The way how it turns, how the vehicle turns, the hills, त्याच्यावरचे पहाड, माती, घरंगणाळे दगड, प्रचंड मोठे प्रस्तर, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज असल्याचा पुरावा, या सगळ्या गोष्टी तिथे जाणवत होत्या. प्रवास पुढे चालला होता. तिथे स्कूटरही दिसली. रेअरली दिसते. मोटरसायकल्स आर मोर. But we saw scooter also. Now, which make I was not able to identify. One is my lack of knowledge, and the nature was attracting me more than that. So, just look at the particular beautiful things. कुठलं तरी एक गाव जवळ आल्याचं जाणीव झालं. साधारणतः 40-45 किलोमीटर झाले होते. So, at that time, we were at मुलबेक विलेज. मुलबेक विलेजमध्ये बौद्ध शाळा आहे, मॉनेस्ट्री कॉल्ड ॲज. देर आर ट्विन मॉनेस्ट्रीज ओव्हर हिअर. या मॉनेस्ट्रीमध्ये सगळे पूर्ण लामा लोकांच्या तर्फे धर्माचं शिक्षण दिलं जातं. आणि इथे एक मोठा दगड दिसतो. 1975 साली हे छोटंसं मंदिर याच्यासमोर उभं राहिलेलं आहे. मंदिर या पूजा करण्यासाठी म्हणूनच आहे, परंतु त्यांनी थोडीशी मूर्तीची जी काही ब्युटी होती त्याला थोडासा धक्का पोचलेला आहे. आजूबाजूला झाडं खूप आहेत. मागे पिवळ्या रंगाचा पहाड आहे. मंदिराच्या अगदी बाजूला हा विटांचा कारखाना आहे. दिस इज टेम्पररी. whenever the time is there, the sunny days are there, at that time these are created, and this is what that statue is. या स्टॅच्यूचं नाव आहे मैत्रेय बुद्ध. मैत्रेय बुद्ध जरी नाव असलं तरी सुद्धा हा साधारणतः कुशाण काळामध्ये बनवला गेला असं सुरुवातीला समजलं जात होतं. बट लॅटर ऑन when more investigations were there, people came to know that it was in 8th century. हा जो जवळचा भाग आहे पायाजवळचा, हा नंतर मंदिरामुळे झाकला गेला. हे इथे अगदी जवळ जाऊन आम्ही फोटो काढला. बट ॲट दॅट टाइम द फेस इज नॉट सो क्लिअरली विजिबल. आणि वेन फेस इज विजिबल ॲट दॅट टाइम द फीट्स आर नॉट विजिबल. दे आर शेल्टर्ड बाय द टॉप ऑफ दॅट टेम्पल. मूर्ती थोडीशी उग्र आहे, आणि ही उग्र असण्याचं कारणही मोठं गमतीदार आणि विचित्र आहे. In front of this temple, there are some few things which are very much attractive. इथे वरती सुद्धा जाता येतं. काही तप करायसाठी लोक इथे बसतात. and these are some शिलालेख, आणि याच्यावरती माहिती लिहिलेली आहे. खारोस्ती लिपीमध्ये हे लिहिलेलं आहे सगळं काही. आणि गमतीचा भाग असा आहे, मूर्ती बुद्धाची आहे. कुशाण काळापासून नव्हती असा पहिल्यांदा समज होता, परंतु नंतर कळलं 8व्या शतकामध्ये ते आहे. एनिवे, मे बी इन 770, 780, दॅट टर्न्स आउट टू बी 8th century. पण इथे प्रथा मात्र मोठी विचित्र होती. जिवंत बकरीला आणून तिचं हृदय कापल्या जायचं आणि तो बळी तिथे दिला जायचा. आणि या लिपीमध्ये द किंग रिक्वेस्टेड की हे थोर लामा, या मुक्या जीवाचा बळी देऊन काहीही होणार नाही याची जाणीव इथल्या लोकांना करून दे आणि हा प्रकार थांबव. स्टील दॅट रायटिंग इज ओव्हर देअर. नाव दिस मेथड or this pattern has been stopped, but earlier it was there, and this is a request done by the king
to the people through Lama that it should be stopped. मंदिराच्या बाजूलाच एक असं एकटंच असलेलं घर आहे. आता हे घर आहे, हॉटेल आहे की काय या लक्षात येत नाही, बट इट वॉज क्लोज्ड कम्प्लिटली. बट सच स्ट्रक्चर्स आर देअर. Our journey started. We were moving. Look at the way, look at the turnings. या ठिकाणी हे किती शार्प आहे टर्निंग हे लक्षात येईल तुमच्या. आणि हे जात असतानाच अचानक आमच्यापैकी नीळकंठ नावकार यांचं लक्ष पहाडाच्या टोकावरती गेलं. ही शाउटेड, देखो कोई आदमी बैठा हुआ दिखाई देता है. तुम्हाला नाही दिसलं? दाखवतो. लुक ॲट दिस. इट अपियर्स ॲज इफ अ मॅन इज सिटिंग ओव्हर देअर. घाट असल्यामुळे हे पुन्हा समोर आलं 2-4 वेळा. I will show it once again, but this is how the nature was, this is how the changes were, and one can see it again over here, quite close this time. I have circled it. Just look at the changes in the color of the hill. हे सगळे वेगवेगळे खनिज असल्यामुळे कॉपर असेल तर हिरव्या रंगाचा पहाड होतो, सिलिकॉन असेल तर चमकदार पिवळ्या रंगाचा होतो. अँड सच थिंग्स आर देअर. रोड इज ब्युटिफुल. वी कंटिन्यूड. मेस्मरायझिंग नेचर. उजवीकडे पाहू की डावीकडे पाहू की समोर पाहू अशा तऱ्हेचं खूप मिठाईने भरलेलं दुकान, आणि त्या याच्यामध्ये सांगावं की तू फ्रीली खा, काय खायचं ते, जे काही परिस्थिती होईल तशा तऱ्हेची परिस्थिती, निदान माझी तरी. परंतु या सगळ्या याच्यामध्ये उग्रता कुठेही सुटलेली नाही. पण या उग्रतेची मोठी भुरळ पडते. बॅरन लँड, नो ग्रीनरी. ग्रीनरी इज ओनली ॲट द बॉटम, ओनली ॲट द बॉटम पार्ट. So this is the way how we were moving. All are very much energetic because the nature outside was highly energetic. It's a selfie. Yeah, I am able to take that particular, but my face is too small over there. Anyway, this is how it was. After that, we were heading towards Fatula top. Look at the particular changing colors of the sky and the base. Literally, the hills were of different colors. Here, the particular violet color is highly dominant, and even in photograph, I hope that everyone can see it. This color is only because there is no pollution. Otherwise, we won't be able to see such color, and it has not been treated. As it is, it has been posted over here. If suppose some time or the other we look down, we can see literally कोई एक जलेबी दिखे हुए जैसा दिखाई देता है. The turnings are so many because the height is very high, and to climb that particular stiff curve, lot many turnings are necessary. This reduces the trouble in rising up. So just for the fun, this is the way how the road is turning. You can see this particular, it goes down, now it is invisible, now again visible, and this is the way how it is can be completed. One can see this hill and this hill and this hill, they are of different color. Again from the top, the turning road are visible. Again look at the hill and their changing colors. I know that my camera cannot
convey all beauty up to you, but I'm trying my level best. जेवढं शक्य आहे तेवढं मी करतोय, तेवढं सांगायचा प्रयत्न करतोय. आणि पाहता पाहता आम्ही फटुला टॉप या ठिकाणी पोचलो. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननी बनवलेला आहे. हायेस्ट पॉइंट इन द श्रीनगर टू लेह रोड and the height is 13,479 feet from the sea level. प्रचंड वेगाने वारा इथे होता. आमचे तर कपडे उडतच होते, परंतु त्या ठिकाणी या सगळ्या अशा तऱ्हेच्या उंच ठिकाणी पंचतत्वांना विनंती करण्यासाठी की तू आमची रक्षा कर, वेगवेगळ्या कलरच्या पताका लावायची सवय आहे. They are indicating different elements, 5 elements: earth, fire, water, and so on. So this is the speed of air, wind more properly. And these are the requests to the nature that save us. Behind this is the Prasar Bharati TV आपल्या भाषेमध्ये. Its office is there, but it's unmanned. We moved further. पुढे गेल्यानंतर we reach at after a very small amount of time we go down and we reach to a place which is known as Lamayuru. लामायुरू गावामध्ये मॉनेस्ट्रीज आहेत. बौद्ध भिक्खूंच्या तपश्चर्येसाठी त्या ठिकाणी जागा आहेत. आणि इथे एक मोठी विचित्र आणि इंटरेस्टिंग जागा आहे. इट्स नेम इज मूनलँड. गावामध्ये एक मोठं हॉटेल आहे. त्या हॉटेलचे नाव मूनलँड हॉटेल आहे. दिस इज विजिबल फ्रॉम एव्हरी कॉर्नर. अँड द स्टोरी बिहाइंड दिस इज समथिंग लाईक दिस, दॅट there was a scholar whose name was Naropa. Naropa came over here. The entire valley was covered by water. तलाव होता, मोठा तलाव होता. आणि अगस्त्य मुनींनी जसं समुद्र पिऊन कोरडा केला असं म्हणतात, इन द सेम वे this scholar Naropa dried the lake, and at that place the monastery was created, one of the oldest monastery. आणि या मॉनेस्ट्रीच्या थोडं समोर आल्यानंतर हे अशा तऱ्हेची जागा दिसते. दिस प्लेस इज मूव्हिंग टुवर्ड्स लेह. दिस इज ऑन द लेफ्ट साइड. आणि अचानक अशा तऱ्हेचे पर्वत दिसतात, ऑलमोस्ट अनटच्ड वाटतात. And this is what is popularly known as Moonland. Moonland ही खरोखरीच मूनलँड सारखी वाटते. But obviously the material structure is totally different. It is not same. Obviously we all got down, and I am damn sure at the night time it will appear more to be like a moonland. Why I am saying so? Because the sky which is blue at night time will turn into black, and that is what is the sky of moon. And the color will also turn out to be gray. सगळेच जण या ठिकाणी एकदम एक्साइट झाले होते. आणि काही आणखीनही बाकी लोक आलेले होते. We were there. And we were seeing this particular land, and for comparison, just for fun, let me show you one very interesting fact over here. This is the photograph of Moonland of Leh, and this is the NASA's photograph of actual Moon's land
You can see the crosses over there, which are indication of the satellite's camera, or actually spaceship camera. And this is literally moonland. Look at the similarity. Both are untouched. I just kept it over here. It may be having copyright, I don't know about it. But as it was available on net, I just put it over here for comparison. हे सगळं काही इतकं सारखं होतं, मी त्या ठिकाणी पोरकटपणा करायला स्वतःला थांबवू शकलो नाही. We made the particular slow motion shooting over there as if we are walking on moon, enjoying the low gravity. Dr. Madhav Deshmukh took my photographs or my shooting. I did his shooting. So this is how the things were. Anyway, it was a good fun. We started leaving the moonland behind. We started our journey towards Leh. लेहकडे जात असताना पुन्हा आकाशाचा आणि पहाडांचा पर्वतांचा खेळ सगळा चालूच होता. पण आता थोडंसं आजूबाजूला जे काही होतं त्याची भीती वाटायला लागली होती. याचं कारण ते केव्हाही येऊ शकतं. वी वेर इन द प्रोन एरिया ऑफ लँडस्लाईड. वरती मोठाले प्रस्तर भुसभुशीत मातीच्या जोरावरती होते. ते केव्हाही खाली पडू शकणार असतात. पण ॲडव्हेंचर ट्रिप घ्यायची झाली तर हे तर पाहिजेच त्या ठिकाणी, अदरवाईज हाऊ ॲडव्हेंचर विल बी देअर. अँड यू कॅन सी द रिच मिनरल्स ओव्हर हिअर. रिच मिनरल्स, this is one of the major thing which is there, changing continuously. Colors are changing, texture is changing, the sight is changing. आणि पाहता पाहता या सगळ्या याच्यातून जात असताना we were having plain road again. We were moving. आता थोडंसं थकवा आला होता लोकांना, कारण की तेच दृश्य पण माझ्या नजरेतली तकाकी काही जात नव्हती. I wanted to drink everything, I wanted to breathe everything, I wanted to see everything. So continuously left or right, everything was changing. डोळे सुद्धा कमी पडत होते हे सगळं काही पाहायला आणि बघायला. And the vehicle was moving ahead. We were just look at the particular changes in the color. Just look at the changes. हे नाही आपण कुठल्याही याच्यामध्ये आणू शकत, खरोखरीच नाही आणू शकत. Suddenly we stopped at one place. We looked down from the top, and below we saw a Zanskar river coming from the left hand side, this one, and the Sindh was coming from this side. They were having combination and it moved further with the name of Sindh only. तसं झंस्कार हे आधी दोन नद्यांचा संगम आहे, त्या दोन नद्या या आणखीन दोन नद्यांचा संगम आहे. झंस्कारला कुठल्याही तऱ्हेचं ओरिजिन नाही, बट सिंध इज हॅव्हिंग इट्स ओरिजिन ॲट ग्लेशियर. एनिवे, सो दिस इज हाऊ द थिंग्स वेअर. We continued our journey and suddenly we were in front of a most popular place called as Magnetic Hill. आता याला मॅग्नेटिक हिल का नाव दिलेलं आहे हे एक मिसनॉर्मल आहे. ॲक्च्युली वी फील दॅट दिस पर्टिक्युलर इज अ स्टिफ राईज, बट ट्रूली स्पीकिंग इट इज अ स्लोप. इट अपियर्स टू बी राईज बिकॉज ऑफ द सराउंडिंग विच इज ओव्हर देअर. And there is a one place where you can park your vehicle. It moves on its own. Actually its own means due to gravity, but a replica says that it is moving due to magnetic hill. The hill which is behind is having a magnetic power.
What I did was this, that in my mobile, now mobile is having almost everything, so I downloaded the magnetic needle. Actually, it was there only. Magnetic needle was held like this. The magnet was showing some particular direction. Okay, fine. This might be the direction of a magnet which is due to hill. Then I just brought my wallet near to it. Wallet was having a small magnet with it. And this magnet was also able to change the direction of that needle. Means the Hill's magnet was not that strong as to hold the needle towards it. So that immediately removed the feeling that this is due to the pull of the hill for the vehicles, and it is doing that. स्टोऱ्या तर काय तिथे रणगाडे पण ओढल्या जातात वगैरे सांगितल्या जातं. So all this particular, and fortunately in Gazette of India as well as Wikipedia, it has been very clearly mentioned that it is illusion, optical illusion. Anyway, so we started moving ahead and we were at a place which is quite holy place. Guru Nanak ji या ठिकाणी होते. The person who started with Sikh dharma. नानकजी या ठिकाणी असताना ते तपश्चर्या करायचे एका ठिकाणी. This is what the story written in that Gurudwara. You can be anyone, but you always get a tea over there. Some biscuits are also available, and they are given to you with extreme respect. Langar kaha jata hai उसे. And then the particular, you can go inside over there, you get prasad. But obviously you are not supposed to take any photograph inside. Outside photograph is allowed. So on this particular road, this place is there. Inside that huge stone is kept. The story is something like this ki Nanak ji तिथे तपश्चर्या करायला बसले होते. And one ill person thought that this is all Bhanka's thing. So he's tried to kill him by throwing a stone on him. When he threw the stone on him, the stone was about to crush Nanak ji, but suddenly at that time, the portion of the stone which was going to touch Nanak ji turned soft. And due to that, his impression was created. Now, when that ill soul person saw this, Dano saw this, he got annoyed, and he thought that okay, fine, if he can be saved by this, I also will push that particular stone. So he applied a stroke of his leg on it, and suddenly his leg entered the stone and he was fixed over there. And then he realized that I made a mistake. He apologized. Nanak ji allowed him and told him that now onwards, instead of giving trouble to anyone, you should help others. And so he turned and did all good things after that. So this was the last visit during our journey. A very holy place, and it has been taken care. The place where he sits for this tapasya is at the top from this. Some few people who really wish to see that place can go, but that is by walking. And then we started our journey. A small journey was there of say 45 minutes or 50 minutes, and we entered the Leh. We were at our hotel by name Lotus. The entry road of Lotus was very small, and that is the way how the roads of Leh are. So this was the lounge of that place, where our local guide was there by name Sohan, and Dr. Madhav Deshmukh was there. I took some particular photographs of the show pieces which were placed over there. Then the manager and the reception counter. After that,
This was our dining room, which we visited in the night, not immediately because it was 6:30. So we went over there at around 8. And these are the decorative pieces, wonderful pieces. And this was our room. The whole day was wonderful, full of nature. And the next day was crucial day because it was going to take us to the highest place by name Khardungla Pass. Again, mispronunciation, Khardungla. La means pass. But we keep on forgetting and we go on saying Thanda Kuldring La. So, this was our third day. Now, in the same way, we will meet for the fourth day, someday or the other. Thank you, and I will end.